बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय। मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावरती जोरदार टीका केलेली दिसून येते आणि काही गंभीर इशारे देखील दिले आहेत। ही घडामोड त्यानंतर समोर आली जेव्हा सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांच्यावरती विविध बाजूंनी टीका होऊ लागली आणि मराठा समाजातही नाराजीचा सूर उमटलाय। सुरेश धस यांचं मराठा समाजाच्या नेतृत्वात मोठं नाव देखील होतं, मात्र त्यांच्या मुंडे भेटीनंतर त्यांच्यावरती संशयाची सुई देखील फिरू लागली, ज्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांच्यावरती थेट निशाणा साधत प्रखर टीका केली आहे। त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की जरांगे धसांच्या कोणत्या तरी चुकीची वाट पाहत होते का? या वादानंतर सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय की मी फक्त भेट घेतली, त्यात कोणतीही विशेष चर्चा झाली नाही, मात्र त्यावरही मराठा समाज संतोष देशमुख यांचा लढा सुरूच राहील असं देखील धस यांनी सांगितलंय। तरी समाजातून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होते। या संपूर्ण घडामोडींमुळे बीडच्या राजकारणात नवा कलाटणी बिंदू निर्माण होऊ शकतो। सुरेश धस यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं का, अशी देखील चर्चा रंगू लागली आहे, ज्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये बीडच्या राजकारणामध्ये आणखी मोठे बदल होण्याची शक्यता आहे।